अनेकांना आपला व्यवसाय ऑनलाईन न्यायचा असतो, पण कोडिंगची अडचण येते. काळजीचं काही कारण नाही. आज आपण पाहणार आहोत की एआयच्या मदतीने हे फक्त 10 मिनिटात कसं शक्य आहे. चला तर सुरुवात करूया. चला एका गोष्टीने सुरुवात करूया. ही गोष्ट आहे जोशीजींची आणि त्यांची जी अडचण आहे ना, ती कदाचित अनेक छोट्या व्यावसायिकांना ओळखीची वाटेल. तर झालं असं की जोशीजींनी मोठ्या हौसेने फॅन्सी कलेक्शन नावाचं एक दुकान थाटलं. पण काही दिवसातच त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. दुकानात ग्राहकच येत नव्हते. कारण काय? कारण त्यांचे सगळे जुने ग्राहक आता ऑनलाईन शॉपिंग करू लागले होते आणि जोशीजींच्या दुकानात मात्र शुकशुकाट होता. आता जोशीजींसमोर एक मोठं आव्हान होतं. त्यांना ऑनलाईन जायचं तर होतं, पण अडथळे खूप होते. एकतर कोडिंगचं काही ज्ञान नव्हतं. दुसरं म्हणजे वेब डेव्हलपरला द्यायला लागणारे पैसे खूप जास्त होते. आणि तिसरं, हे सगळं तांत्रिक प्रकरण खूपच गुंतागुंतीचं वाटत होतं. मग आता करायचं काय? आणि ह्याच गोंधळातून एक खूप महत्वाचा प्रश्न समोर येतो. हा तोच प्रश्न आहे जो आज जोशीजींसारखे अनेक व्यावसायिक विचारत आहेत. खरंच कोडिंगचं ज्ञान नसताना एक ऑनलाईन स्टोअर सुरू करणं शक्य आहे का? बरं, गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आता एका नव्या आणि खूपच शक्तिशाली तंत्रज्ञानाकडे आहे. आणि ते तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच एआय. तर एआय काय करतं? एआयवर आधारित असे वेबसाईट बिल्डर्स आले आहेत. हे असे टूल्स आहेत जे खास जोशीजींसारख्या लोकांसाठीच बनवले आहेत, ज्यांना कोडिंग येत नाही. हे टूल काय करतं? तर वेब डिझाईनसारखं किचकट काम अगदी काही सोप्या स्टेप्समध्ये पूर्ण करून देतं. ठीक आहे. मग आता प्रश्न असा आहे की हे सगळं नक्की काम कसं करतं? चला तर मग वेबसाईट बनवण्याची एक एक पायरी सविस्तरपणे पाहूया. सगळ्यात आधी काय करायचं तर हास्टिंगरसारख्या एखाद्या वेबसाईटवर जायचं आणि तिथे बिझनेस वेबसाईट बिल्डर नावाचा प्लॅन निवडायचा. साधारण 48 महिन्यांचा प्लॅन घेतला की तो जास्त फायद्याचा ठरतो. एकदा का पेमेंट झालं की एआय फक्त 2 गोष्टी विचारतं. एक ब्रँडचं नाव आणि दुसरं व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती. मग फक्त ऑनलाईन स्टोअर जोडा या बॉक्सवर टिक करून तयार करा वर क्लिक करायचं, बस. आणि हो, यातला जो 199 रुपयांचा प्लॅन आहे ना, त्यात मोफत डोमेन, 3 महिने एक्स्ट्रा आणि रोजच्या रोज बॅकअप सुद्धा मिळतो. म्हणजे सुरुवातीसाठी हे एक कम्प्लीट पॅकेज आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इथेच तर खरी गंमत आहे. विश्वास बसणार नाही, पण फक्त 90 सेकंदात एआय एक पूर्णच्या पूर्ण वेबसाईट तयार करते. म्हणजे विचार करा, त्यात होमपेज असेल, प्रोडक्ट्सची पानं असतील, फोटो असतील, अगदी कॉन्टॅक्ट डिटेल्स सुद्धा. सगळं काही रेडी. वा, म्हणजे वेबसाईट तर तयार झाली. पण आता या आपोआप तयार झालेल्या वेबसाईटला आपल्या व्यवसायानुसार कसं बदलायचं आणि त्यात पेमेंटची सोय कशी करायची ते पाहूया. एडिट वेबसाईटवर क्लिक केलं की एक एडिटर उघडतो. इथे सगळं काही आपल्या मनासारखं बदलता येतं. म्हणजे लोगो, फॉन्ट, रंग, सगळं काही. एआयने जो मजकूर किंवा फोटो दिले आहेत ते बदलून स्वतःचे टाकता येतात. एवढंच नाही तर एसईओसाठी लागणारे कीवर्ड्स आणि डिस्क्रिप्शन सुद्धा एआय स्वतः भरून देतं. आणि हो, आपली वेबसाईट मोबाईलवर कशी दिसेल हे सुद्धा लगेच तपासता येतं. किती सोपं आहे बघा. चला, आता वेबसाईट दिसायला तर छान झालीये. मग आता पुढची पायरी काय? बरोबर, आता वेळ आहे त्यावर आपले प्रॉडक्ट्स म्हणजेच विक्रीसाठी असलेल्या वस्तू जोडण्याची. आणि हे काम तर त्याहूनही सोपं आहे. स्टोअर मॅनेजरमध्ये जाऊन फक्त आपल्या प्रोडक्टचा फोटो अपलोड करायचा. बाकीचं काम एआय बघेल. म्हणजे त्याचं तपशीलवार वर्णन लिहिण्यापासून ते त्याची किंमत, डिस्काउंट, वजन आणि किती स्टॉक शिल्लक आहे हे सगळं एआय सुचवतं. म्हणजे आपला कितीतरी वेळ वाचतो. आता प्रोडक्ट्स तर टाकले, पण ग्राहक पैसे कसे देणार? तर त्यासाठीही 2 सोपे पर्याय आहेत. पहिला, ऑनलाईन पेमेंट. यासाठी रेझर पे सारखं पेमेंट गेटवे सहज जोडता येतं, जे यूपीआय, क्रेडिट, डेबिट कार्ड सगळं स्वीकारतं. आणि दुसरा पर्याय आहे मॅन्युअल पेमेंटचा, म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी किंवा थेट बँक ट्रान्सफर. दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ओके, तर आता वेबसाईट डिझाईन झाली, प्रॉडक्ट्स टाकले, पेमेंटचे पर्यायही जोडले, म्हणजे जवळजवळ सगळं काम पूर्ण झालंय. आता फक्त एक शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे. आणि ती गोष्ट म्हणजे फक्त पब्लिश या बटणावर क्लिक करायचं. आणि झालं, आपलं दुकान, आपला व्यवसाय अवघ्या 10 मिनिटात संपूर्ण जगासाठी ऑनलाईन. तर या सगळ्याचा अर्थ काय?
याचा अर्थ असा की ऑनलाईन स्टोअर सुरू करणं आता अजिबात अवघड राहिलेलं नाही. 10 मिनिटात स्टोअर तयार होतं, त्यासाठी कोडिंगची गरज नाही. एआयमुळे सगळं काम सोपं आणि वेगवान होतं. अगदी नवीन व्यक्तीसुद्धा हे सहज करू शकते. आणि भारतात पेमेंट घेणं सुद्धा खूप सोपं आहे. म्हणजे आता कोणीही ऑनलाईन जाऊ शकतं. आणि हीच गोष्ट आपल्याला परत जोशीजींच्या कहाणीकडे घेऊन येते. त्यांच्यासमोर जे अडथळे होते ते आता एआयने दूर केले आहेत. ऑनलाईन जाण्याचा मार्ग आता सगळ्यांसाठी खुला झालाय. मग आता प्रश्न हा आहे की अनेक व्यवसायांची ऑनलाईन कहाणी कधी सुरू होणार?